हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर खुसखुशीत अशी आहे ना शंकरपाळी बनवलेली आहे, अगदी बिस्किटाप्रमाणे आणि अजिबात तेलकट होत नाही, इतकी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवलेली आहे. पाहू शकता मस्त अशी शंकरपाळी आपली आहे ना तयार झालेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे ना 1 वाटी आहे ना दूध घेतलेलं आहे. आता ही जी वाटी आहे ना मी ह्याच वाटीने ना सगळं काही ना मापून घेतलेलं आहे. तर 1 वाटी दूध घेतलेली आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. आणि ह्याच वाटीने ना अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे. तर तूप आहे ना असं गरम करून आहे ना घ्यायचं. थंड तूप आपलं घट्ट असतं, त्याच्यामुळे तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि आपली शंकरपाळी तेलात सोडल्यानंतर आहे ना मग हे होऊ शकतं, तेलात विरघळू शकते. त्याच्यामुळे अर्धी वाटी तूप नेहमी गरम करूनच घ्यायचं. आणि छान असं हे ना आपण साखर तूप आणि दूध व्यवस्थित असं आहे ना साखर आपली विरघळवून घेऊयात. बघू शकता साखर आपली छान अशी विरघळलेली आहे. आता इथे परात घेतलेली आहे, परातीमध्ये आपण हे सगळं ओतून घेऊयात. बघू शकता साखर अजिबात आपली राहिलेली नाही आहे, अगदी एकजीव झालेला आहे. आता मैदा घेतलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे. तर हा मैदा आहे ना एकदम सगळा टाकायचा नाही, आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं आहे. इथे पहिल्यांदा मी आहे ना 3 वाटी मैदा घेतलेला आहे. आपल्याला एकूण 5 वाटी मैदा लागलेला आहे. इथे पहिल्यांदा 3 वाटी घेतलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि शंकरपाळीचं पीठ मळताना आहे ना जास्त जोर लावायचा नाही, अगदी हलक्या हाताने पीठ आपल्याला आहे ना मळून घ्यायचं आहे. हे बघा छान असं एकदम हलक्या हाताने. आता अजून 1 वाटी पीठ टाकणार आहे, व्यवस्थित मिक्स करूयात. बघू शकता. आणि अजून 1 वाटी आपण इथे पीठ घेणार आहे, कारण इथे ना पीठ आपल्याला कमी जास्त सुद्धा लागू शकतं. त्याच्यामुळे पीठ आहे ना एकदम जास्तही टाकायचं नाही. जेवढं आपलं दूध ह्याचं जे बॅटर होतं ना तेवढ्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता एकूण 5 वाटी आहे ना मैदा लागलेला आहे आपल्याला. आणि परफेक्ट असं आपलं आहे ना छान असं पीठ आहे ना मळून झालेलं आहे. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळायचं आहे. पाहू शकता. आता जरी थोडंसं पातळ वाटत असेल ना तरी जसं तुम्ही मळाल ना तसं थोडंसं असं घट्टपणा येऊन जातो पिठाला. हे बघा छान असं पीठ मळलेलं आहे. पाहू शकता. आता आपण शंकरपाळी करायला घेऊयात. तर आहे ना मोठा असा आहे ना एक उंडा घ्यायचा. छान असे आपण उंडे करून घेऊयात. ते 2 उंडे करून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त असं. आता आपण लाटून घेऊयात. आता ह्याला आहे ना सुकं पीठ काही लावायचं नाही, कारण ऑलरेडी आपण तूप वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याला एक्स्ट्रा तेल किंवा पिठाची गरज नसते. आणि छान असं आपण दोन्ही साईडून अलटी पलटी करत आहे ना शंकरपाळी ना लाटून घेऊयात. आता शंकरपाळी आहे ना जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळही ठेवायची नाही, अगदी मीडियममध्ये ना आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं लाटलेलं आहे. आता आपण आहे ना कट करून घेऊयात. आता तुम्हाला किती मोठ्या शंकरपाळ्या हव्यात छोट्या हव्यात त्या हिशोबाने तुम्ही आहे ना उभे आडवे कट मारून घ्यायचे. मस्त अशी आपली ना शंकरपाळी एकदम खुसखुशीत अशी होते. छान असे उभे कट मारलेत, आता आडवे कट मारून घ्यायचे. पाहू शकता सगळे शंकरपाळी आपण आहे ना कट करून घेतलेली आहे. अगदी एकसारखी अशी आपली ना शंकरपाळी झालेली आहे. आता हे जे एका साईडला जे राहिलेले आहेत ना तुकडे ते आपण साईडला करून घेऊयात. आणि एका ताटामध्ये आपण हे शंकरपाळी आहे ना काढून घेऊयात. बघू शकता मस्त अशी. आता ही एवढी दिसते, तळल्यानंतर ह्याच्यात डब्बल अशी फुललेली असते शंकरपाळी आपली. आता दुसरं तुम्हाला करून दाखवते.
उंडा तर आपण करून घेतलेलाच होता, छान असा लाटून घ्यायचा दोन्ही साईडून आणि उभे आणि आडवे आहेत ना कट मारून शंकरपाळ्या आपल्या आहेत ना करून घ्यायच्या। आणि बघू शकता इथे मी ना इतकी जाड अशी ना आपली शंकरपाळी लाटलेली आहे। तर 2 उंड्याच्या शंकरपाळ्या इथे ना मी करून घेतलेल्या आहे आणि ह्या आता मी तळून घेणार आहे आणि बाकीच्याही मी ह्याच पद्धतीने लाटून कट करून तळून घेणार आहे। तर तेलही इकडे गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण उलटण्याने ना शंकरपाळी अशी सोडून घेऊयात। तेल जास्तही गरम नको आहे, कारण तेल जर जास्त गरम असेल तर शंकरपाळी आपली अगदी लगेचच वरून लाल दिसते पण आतमध्ये कच्ची असते। गॅस एकदम मीडियम ठेवा आणि मंद गॅसवरती एकसारखं हलवत आहे ना शंकरपाळी आपली एकदम खुसखुशीत अशी ना तळून घ्यायची। हे बघा छान अशी शंकरपाळी आपली तळलेली आहे। आता आपण एका झाऱ्याने काढून घेऊयात। बघा बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। काढून घेऊयात आता आणि राहिलेली शंकरपाळी आहे ना आपण ह्याच पद्धतीने ना तळून घेणार आहे। तर शंकरपाळी तळताना ना तेल आपलं जास्त गरम नको आहे आणि मीडियम गॅसवरती छान अशी शंकरपाळी आपण आहे ना एकसारखी हलवत राहायची चमचने, म्हणजे एकसारखी सगळीकडे तळली जाते आणि आतमधून मस्त अशी खुसखुशीत होते। पाहू शकता छान अशी ह्याच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आहेत ना मी तळून घेतलेल्या आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने शंकरपाळी करून बघा, खूप सुंदर अशी होते। पाहू शकता मस्त अशी खुसखुशीत बिस्किटासारखी आपली शंकरपाळी ना तयार झालेली आहे। अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे ना एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।